जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्म या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 228, वार आहे रविवार व तारीख 16 ऑगस्ट 2026। चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। सर्वप्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये, त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील। अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध
या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील दृश्य निरूपण या 8व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. नाना दैत्य कपटमती जे देवांसही नाटोपती, मग निर्माण होऊन शक्ती संहार केला. ऐसी राक्षसांची माव जाणो न सकती देव, कपट विद्येचे लाघव अघटित ज्यांचे. मनुष्यांची बाजीगरी राक्षसांची ओंड बरी, भगवंताची नाना परी विचित्र माया. हे साचा सारिकीच दिसे, विचारिता साच नसे, मिथ्याची परिभासे निरंतर पाहता. साच म्हणावी तरी हे नासे, मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन. परंतु हे नवे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जान बापा. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला एक बापा. दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक ते संचरला. दृष्टीने दृश्य देखिले, दृष्टीने दृश्य देखिले, मन पासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक. अविद्येने अविद्या देखिली, म्हणून गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 31 या अंकाने असे अनेक कपट बुद्धी दैत्य या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. असे अनेक कपट बुद्धी दैत्य देवांसही आटोपेनासे झाले, तेव्हा शक्तीने अवतार घेऊन त्यांचा संहार केला. देवांनाही समजणे शक्य नाही अशी ही राक्षसांची माया. त्यांची कपट विद्येची कुशलता अघटितच. मनुष्यांची बाजीगरी म्हणजे गारुडी विद्या, राक्षसांची ओडंबरी, त्याचप्रमाणे भगवंताची माया ही अनेक प्रकारची विचित्र आहे. ही खऱ्याप्रमाणेच दिसते, शोधावयाला गेले की नाहीशी होते. ही आहे खोटी, पण नेहमी भासते मात्र. खरी म्हणावी तर नाश पावते, खोटी म्हणावी तर दिसते. दोन्ही पक्ष सांगायला लागले तर मनाचा विश्वास बसत नाही. पण ती माया खरी नव्हे. माया दिसते हा मायेचा विचार खोटा आहे. बाबा, दिसते ते सर्व स्वप्नवत आहे हे ध्यानात असू दे. असो, तथापि हा भास तुला खरा वाटत असेल तर बाबा, तेथे एक चूक झालेली आहे ती ऐक. जे जे दिसते दृश्य व जे जे वाचते भास ते सर्व अविद्यात्मक आहे. तसेच तुझाही देह अविद्यात्मक आहे. म्हणून दृश्यभास खरा वाटणे हा अविचार येथे तुझ्या मनात शिरला. दृष्टीने दृश्य पाहण्याची व मनाने आभासात गुंतण्याची सवय झाली. पण
दृश्यभास खोटा असल्याने वासनात्मक लिंग सूक्ष्म देहच अविद्येचा बनला आहे आणि तुझा सारा देह अविद्येचा बनला आहे. त्या देहरूप अविद्येने दृश्य भासात्मक अविद्या पाहतो, म्हणून दोन्ही सजातीय असल्यामुळे ती पाहिलेली अविद्या सत्यच आहे असा विश्वास पटतो. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी आपला अगदी बहुमूल्य वेळ या ग्रंथ श्रवणास कारणी लावला, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.